पारू, अगं आवर लवकर, आता शंभूबाळ येतील धावत पळत आणि म्हणतील भूक लागली आणि मग दंगा करतील. अगं आणि काय हे केवढे मोठे लाडू बांधलेस, तुला माहितीये ना त्यांना आवडत नाही. ध्यानातच राहिलं नाही. आणि धाराव कुठे आहेत, त्यांची खिंडा तो कोणी रोखून धरली. पुतळाबाई, हे बघा अंगरखे किती मळवलेत बघा, आणि काही उसवलेत सुद्धा. हे असं आहे शंभू बाळांचं, कुठेही बसतात, कसेही उठतात. द्या, आम्ही धुवायला देतो. घ्या. आणि कल्याणी, संदुका जमादारखान्यात ठेवा. कल्याणी, आले ना ध्यानात? जी राणी साहेब, पुण्यांदा नाही लागायचं ना हे? पुन्हा कशाला लागतील, शंभूराजे आता कायमचे झालेत. हो तर आता 4-5 गड मोगलांच्या ताब्यात द्यायचे. येत्या 4 रोजात दिलेही जातील. मग छावणीत जाण्याचं काय कारण? बरं झालं बाई, आपलं लेकरू आता आपल्या नजरेसमोर. हो ना, गडावर त्यांच्याशिवाय करमेना. गड किती सुना सुना वाटत होता नाही? हो ना, आपण म्हणायचं म्हणून म्हणत होतो जामीन जामीन, पण तशी ही कैदच. हो खरंच, मोगलांच्या छावणीतील कैद. छावणीत करमत होते? नाही. झोप येत होती? आम्ही तर रात्र जागून काढलाय. खूप गोंधळ गोंगाट असायचा रात्रंदिवस. मिर्झा राजे बोलत होते का? हो. मातब्बर आहेत ना, अंबरचे राजे, शिवाय औरंगजेबाच्या विश्वासातले. प्रणाम दादाजी. प्रणाम. क्या बात है, चरण स्पर्श प्रणाम किया आपने हमें। बड़ों के पाँव छूकर ही आशीर्वाद लिए जाते हैं दादाजी। और हमने सुना है आप तो साक्षात प्रभु रामचंद्र के वंशज हो। हाँ, लेकिन आज का दिन हमारे लिए बड़ा सौभाग्यशाली दिन है। वाह, क्या मिठास है। आम्ही दादाजी म्हणालो आणि मिर्झा राजे विरघळू नाही गेले. मग त्यांनी आम्हाला सोडलंच नाही. भाऊ साहेब, आता आम्हाला काहीच विचारू नका. बर. आम्हाला तुमच्या जवळच बसू दे, मगच आमचे मस्तक शांत होईल. येसूबाई दूध घेऊन आल्यात, ते पिऊन घ्या आणि मग पडून राहा आरामात. आम्हाला दूध नको आणि जेवण तर नकोच नको. आणि लाडू बनवलेत ते मातोश्रींनी. आम्हाला काही नको. आम्हाला आऊ साहेबांच्या जवळच बसायचंय. आता काय लहान आहात का? होय आऊसाहेब. हो, आम्ही लहानच आहोत. खूप दिवसांनी बसलेत ना, बसू द्या त्यांना. मग दूध नंतर द्या. आता मन भरेपर्यंत बसू द्यात त्यांना. आबासाहेब येईपर्यंत आम्ही इथून कुठेच जाणार नाही. ठीक आहे. मग आम्ही खाऊन घेऊ लाडू. हो. आज्ञा आऊसाहेब. आऊसाहेब, आम्ही झोपू तुमच्या मांडीवर. झोपा. थकलात ना? या. अल्लाह के रहम करम से हमने दक्कन पर अपने कदम रखी दिए। जी आलमपना। दक्कन में एक ही बागी था, बहुत परेशान कर रखा था। मिर्जा ने आखिरकार उसका गुरूर खत्म कर ही दिया। जी बिल्कुल। मिर्जा ने आलमपना के कदमों में 23 किले और 4 लाख का मुल्क भी नजराने में दिया है। शक हो रहा है हमें। जिस शिवा ने हमारे मामू जान शाइस्ता खान की उंगलियां काट दी, वो मिर्जा के पांव छूता है।
समझ में नहीं आता। शक हो रहा है, वाकई शक हो रहा है। हो सकता है। आप क्या नहीं देख सकते, क्या नहीं सुन सकते? सियासत के माहिर जासूसों को दक्कन भेज दिया जाए और वहां के हालात की मालूमात की जाए। जी आलम पनाह। और उस मिर्जा से पूछा जाए कि उस काफिर के बेटे संबा को 5000 मनसब भी हम ही दें और उसकी फौज का खर्चा भी हम ही उठाए, क्यों? मालिक हिंद, अब संबा हमारी मुगल हुक्म तले हैं, नौकर है हमारा। अगर नौकर है तो नौकर की तरह रहे, उसे मालिकाना दर्जा क्यों? शाही खजाना कोई खैरात नहीं है वजीर सल्तनत। मिर्जा ने ये जंग जीत जरूर ली है, लेकिन हमें शक हो रहा है कि कहीं इस जीत में हमारी हार तो नहीं छिपी है। जाफर खान साहब। जी आलम पनाह। उस काफिर संबा के नाम फरमान दर्ज किया जाए। जी आलम पनाह। शंभूराजे, आबासाहेब, मुजरा, आपलीच वाट पाहत होतो आम्ही. आपण गडावर आल्याचं समजलं तसं आम्ही तातडीनं गड जवळ केला. आबासाहेब, आम्ही जाऊन आलो, राहूनही आलो. मोठा अवघड काम होतं. शंभूबाया, आपण गेलात लहान मूल म्हणून, पण वागलात शहाण्या माणसासारखे. दिव्यच होतं ते, मोठं दिव्य. निभावलत. शिवबा, यांना आम्हीच काय, उभे स्वराज्य कधीही विसरणार नाही. 1 लाख मुघल सैनिकांशी लढून आले आहेत आमचे बाळ. पण आऊसाहेब, आमच्या मनात मात्र अपराधाची खूप मोठी भावना निर्माण झाली. राजकारणासाठी एका 9 वर्षाच्या पोराला मोगलांच्या छावणीत पाठवलं. त्याचे का वाईट वाटून घेता आहात? जन्मदात्या पित्यानंच पुत्राला दूर केलं. आबासाहेब, तुम्ही तेच केले. जन्मापासून महाराज साहेबांनी तुम्हाला दूर ठेवले होते ना, कित्येक कोस दूर. आणि आम्ही तरी ते पुरंदराच्या पायथ्याशी होतो. पण शंभूबाई, तुम्ही शत्रूच्या पुढ्यात जाऊन उभे राहिलात. रणांगणावर जाण्या अगोदर आम्ही शत्रू पाहिला. दोघेही सारख्याला वारखे आहात. शिवबा, यापुढे तुमचे राजकारण कसे असो, शंभू राजांना आम्ही कुठेही जाऊ देणार नाही. आता आम्हीच जाणार नाही. छावणीत कोणीच नसते खेळायला. आमच्या वयाचे मुलेही नाही. हा, एक चांद आहे, परंतु त्याला ऐकूच येत नाही. असं म्हणतात, दिलेर खानाने त्याच्या कानात शिसे ओतले. काय? शिवबा, या पुढचे राजकारण शंभूराजांच्या जीवावर खेळायचे नाही. खेळ? आऊसाहेब, आबासाहेब, आज्ञा द्यावी. आम्ही जातो भोवरा खेळायला. मुजरा. शिवबा, प्रश्न पडला ना तुम्हाला, खरे शंभू बाळ कोणते म्हणून? हे भोवरा खेळणारे की मुघलांच्या छावणीत ओलीस म्हणून राहून आलेले? खरंय आऊसाहेब, शंभूराजे लहानात लहान आणि मोठ्यात मोठे वाटतात. त्यांना असं खेळताना पाहून असं वाटतं त्यांनी लहानच राहावं, मोठं कधी होऊच नाही त्यांनी. तुमच्यातला बाप जागा झाला म्हणून असं बोलतोय, पण उद्या जेव्हा तुमच्यातला राजकारणी जागा होईल तेव्हा तुम्ही त्यांना पटावर उभे कराल.
पण एक लक्षात ठेवा शिवबा, आम्ही शंभू बाळांना कुठेही जाऊ देणार नाही. राजकारणासाठी तुम्ही दुसरी तजवीज करा. जी. आता दुसरी तजवीज काय करावी? का? काय झाले? बाळाजी, अहो पायाखालची जमीन सरकली आहे. जे नको तेच पुढे वाढून ठेवलंय. म्हणजे? अहो असे झाले तरी काय? बादशहाचं फरमान आलंय. फरमान आले आहे? अहो पण कोणास? युवराजांना. अरे देवा, युवराजांना फरमान? नाही नाही हो, अहो दुसरे कोणास आले असेल? फरमान त्यांच्यासाठीच आहे आणि ते घेण्यासाठी शंभूराजांना तातडीने छावणीत हजर राहण्यास सांगितले आहे. अहो पण वय ते काय, आणि एवढ्या कोवळ्या फरमान कसे घेणार? शिवाय त्यांचा स्वभाव कुणासमोर न झुकण्याचा. पण आता आले आहे म्हणजे घ्यावे हे लागणारच. जावे तर लागणारच. नाही म्हणजे थोडे कठीण वाटते आहे. कठीण? अहो मागील महिन्यात माळव्यातील एका सरदाराने फरमान घेण्यास नकार दिला तर गर्दन मारली त्याची, आणि मारलेली गर्दन औरंगजेबास नजर केली. भगवंता, मोठे संकट उभे राहिले. मग मोठे संकट. शिरस्त्याप्रमाणे फरमान हे घ्यावे लागणारच. अरे देवा. तुम्ही तरी लक्ष द्यायचे भगव्याकडे. आम्ही लक्ष देणार होतो, पण आमचं लक्ष तुमच्याचकडे होतं, म्हणजे सगळ्या राजगडाचंच. आता बहाणा बनवू नका. तुम्ही तरी सदरेवर सांगून भगवा बदलायला पाहिजे होता. आणि भगवा 7 दिवसातून एकदा बदलावा, म्हणजे तो दिसतोही छान, रसरशीत, आणि त्यालाही मज्जा येते डौलाने फडकण्याची. पण तुम्ही कंटाळा केला. खरंच हो, आम्ही म्हणजे आता यापुढे लक्षात ठेवा. शंभूराजे, कुठे होता तुम्ही? किती शोधलं तुम्हाला? मातोश्री, आम्ही भगवा बदलायला गेलो होतो. एवढे थकून भागून आलात, जरा आराम करायचा तर ते नाही. आणि एवढी माणसं आहेत, कुणीही बदलला असता. परंतु मातोश्री, आपण बदलणे आपल्या हाताने ते चांगले वाटते. त्याचं सळसळणं बघितलं की चेव येतो. तो अंगावर लपेटला की अंगावर शहारा येतो. तुम्ही ऐकणार नाही. ऐकतच नव्हते. तुम्ही यायच्या अगोदर आमच्या अंगावर गुरगुरलेही. शंभूराजे, सूनबाईंवर गुरगुरत जाऊ नका. आम्ही गुरगुरलो येसू? गुरगुरलो? बघा, आता डाफरूही लागले. आम्ही काही डाफरत नाही, उलट याच आम्हाला डाफरतात. बघा ना मातोश्री, सांगा ना युवराजांना. असं ते नव्हते तेव्हा तुम्हीच म्हणत होता. युवराज नाहीत, ते चिडले की बरं वाटतं. त्यांचं गुरगुरणंही आवडतं तुम्हाला. मग आता काय झालं? आणि शंभूराजे, तटावर एकट्याने जात जाऊ नका. तोल गेला तर? मातोश्री, जर भगवा हातात असेल तर तोल कसा जाईल? जगदंब. सूरज सिंह, उग्रसेन पहुंचे शंभू को लेकर? जी नहीं। कितना और वक्त लगेगा शाही फरमान को यहां तक पहुंचने में? और 2 दिन लगेंगे। वाह वाह, वाह वाह, बहुत खूब। शाही फरमान लेने के लिए शंभू को 2 दिन के अंदर यहां से रुखसत होना पड़ेगा। 2 दिन, सिर्फ 2 दिन। जी खां साहब। 2 कोस चलना पड़ेगा। 2 कोस भरी दोपहरिया में नंगे पैर। लेकिन नंगे पैर क्या वो चल पाएगा?
चल पाएगा? चलना ही पड़ेगा। कंकरों पे, पत्थरों पे लाल मिट्टी, पैरों में खून। एक तरफ शाही फरमान और दूसरी तरफ बेचारा छोटा सा शंभू। मजा आएगा, मजा आएगा। क्या नजारा होगा, देखते ही बनेगा। नजारा तो नजारा होगा। दक्कन पे ऐसा नजारा ना कभी किसी ने देखा होगा। सही कह रहे हो। क्या नजारा होगा। एक तरफ आलमगीर का बंदा ऊंट पर बैठा होगा शाही फरमान लेकर, और दूसरी तरफ शंभू घुटने टेक कर उसे कॉर्निश बजा रहा होगा। सब देखेंगे। काफिर अपने सर पे शाही फरमान को रखकर भरी दोपहरिया में छावनी की तरफ पैदल चलेगा। इनकार तो कर ही नहीं सकता। अगर इनकार किया तो यह शाही फरमान की तौहीन होगी, और शाही फरमान की तौहीन का मतलब है सजाए मौत। सर कलम कर दिया जाएगा। मजा आएगा। फिक्र एक बात की है। किस बात की? लड़का बड़ा स्वाभिमानी है। स्वाभिमानी तो तुम भी थे सूरज सिंह, लेकिन क्या हुआ? जैसे ही शंभू के सर पर फरमान रखा जाएगा, उसका भी स्वाभिमान चकनाचूर हो जाएगा। मर जाएगा वो, खत्म हो जाएगा, और पैदा होगा एक नया गुलाम, जहां पना आलमगीर का गुलाम शंभू। सावध राहायचं. 12 महिने अष्टोप्रहर. हे काय शंभूराजे, आपण आऊसाहेबांच्या मांडीवर? हो. उद्या तुम्ही औरंगजेबांचे मनसबदार होणार, आणि तुम्हाला आऊंची मांडी सोडवत नाही? खूप बरं वाटतं आम्हास इथे. मग मनसबदारी मिळणार नाही. जर आऊ साहेबांच्या मांडीवर बसायला मिळत असेल तर नकोच ती मनसब. मग हा असला मांडीवर बसणारा मनसबदार त्या औरंगजेबाच्या काय फायद्याचा? उद्या तो तुम्हाला 2 लाख रुपये देणार, 5,000ची फौज देणार, त्यासाठी खर्च देणार, निशाण नौबतीचा मान देणार, आणि तुम्ही कुठे? राऊसाहेबांच्या मांडीवर. असू द्या हो. या आसनावर त्यांचंच राज्य. बघितलं? झाली तयारी? हो, पालखी तयार आहे. आबासाहेब, उद्या फरमान घ्यायचं आणि लगेच माघारी यायचं ना? बिलकुल. शिवबा, उद्या दिवस मावळेपर्यंत माघारी आलं तरी चालेल. आता छावणीत जास्ती दिवस मुक्काम नको. आम्हीही छावणीत राहणार नाही. ठीक. आता तुम्ही सगळ्यांचा निरोप घेऊन दिंडी दरवाजावर या. जी. जा म्हटलं की जातात. ऐकतात सगळं तुमचं. एवढूसा जीव, पण तुमच्यावर अपार भक्ती, त्यामुळे नाही म्हणत नाही. कष्टाची, परिणामाची पर्वा करत नाहीत. खरं आहे आऊसाहेब. त्रास किती हो, त्यांना पाहिजे असतात फक्त त्यांचे आबा. आताच बघा ना, तुम्ही सांगितलं तर आमच्या मांडीवरून उठले आणि छावणीत जायला निघाले. आऊसाहेब, आम्हास भीती फक्त एकच. मोगल सल्तनतीत एवढा लहान मनसबदार कोणीही नाही. कारण फरमान स्वीकारताना जर बेअदबी झाली तर बादशाहच्या तलवारीला कोवळ्या मानाही कळत नाहीत. आम्हास याच गोष्टीचा घोर लागून राहिलाय. आता शंभूराजे निघालेत फरमान स्वीकारण्यासाठी, पण फरमान स्वीकारण्याची पद्धती जेव्हा त्यांना कळेल, त्यानंतर ते फरमान स्वीकारतील का नाही याचीच मोठी चिंता लागून राहिली.